उन्हाची चाहूल लागायला लागली ना, तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच थंडगार लस्सी, कुल्फी, आईस्क्रीम, मिल्कशेक आणि सरबतचे असे विविध थंडगार पदार्थ खावेसे किंवा प्यावेसे वाटतात. फक्त 4 साहित्यापासून आणि दूध आटवत न बसता फक्त 20 मिनिटांमध्ये हे थंडगार असं मिल्कशेक तयार होतं. अगदी साधी सोपी आणि कोणालाही सहज जमेल अशी ही मिल्कशेकची रेसिपी आहे. मी तर केलंच आहे, तुम्ही देखील नक्की करून पहा. आणि माझ्या चॅनलवरती नवीनच असाल ना, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलची घंटी तर वाजवायला अजिबात विसरू नका. चला तर वेळ न घालवता आपण लगेच ह्या मिल्कशेकच्या रेसिपीला सुरुवात करूयात. मिल्कशेक बनवण्यासाठी मी ह्या ठिकाणी फुल फॅट म्हशीचे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. 1 लिटर दुधामधील 1 कप दूध आपण बाजूला काढून घेऊयात. तर का ते तुम्हाला मी पुढे आता सांगणारच आहे. आणि उरलेलं दूध आपण जाड बुडाच्या पातेल्यामध्ये संपूर्णपणे घालून घेऊयात. मिल्कशेक करण्यासाठी शक्यतो तर जाड बुडाचंच पातेलं घ्यावं. आता आपण मंदच गॅसवरती ह्या दुधाला छानपैकी एक उकळी काढून घेऊयात. एका बाजूला दुधाला उकळी येईपर्यंत मी दुसऱ्या बाजूला जे सुरुवातीला 1 कप आपण थंड दूध घेतलेलं होतं ना, ते एका बाउलमध्ये घालून घेते. आता दुधामध्ये व्हॅनिला फ्लेवरचे आपण 4 चमचे कस्टर्ड पावडर घालून घेऊयात. कस्टर्ड पावडर नसेल तर 4 चमचे कॉर्नफ्लॉवरमध्ये अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घालून तो देखील तुम्ही दुधामध्ये घालू शकता. कोणत्या फ्लेवरचा मिल्कशेक बनवायचा आहे ना, त्या फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरू शकता. आणि सांगितल्याप्रमाणे कस्टर्ड पावडर नसेल तर 4 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि प्लस त्याच्यामध्ये अर्धा चमचा कोणताही तुम्हाला आवडेल तो इसेन्स घातला तरीही चालेल. दुधामध्ये कस्टर्ड पावडर घालून झाल्यानंतर मिक्सरच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. दुधामध्ये अजिबात कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या होता कामा नये. तर मंद गॅसवरती दुधाला देखील छान उकळी आलेली आहे. आता गॅसची आच कुठेही न वाढवता पूर्णपणे मंदच ठेवावी. आता ह्या उकळत्या दुधामध्ये आपण सुरुवातीला जे कस्टर्ड पावडरचं मिश्रण करून ठेवलेलं होतं ना, ते थोडंसं घालून घेऊयात. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एका हाताने दुधामध्ये ओतत दुसऱ्या हाताने पळीच्या साहाय्याने व्यवस्थित ते मिक्स करून घ्यावं. त्यामुळे अजिबात कस्टर्ड पावडरच्या दुधामध्ये गुठळ्या होत नाही आणि गॅसची आच कुठेही न वाढवता पूर्णपणे ती मंदच ठेवावी. समजा तुम्हाला कुठे वाटलं गुठळ्या होत आहे, तर अशा प्रकारच्या मिक्सरच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं ना, तर अजिबात त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. दूध आटवत न बसता कस्टर्ड पावडर घातल्यामुळे अवघ्या 10 मिनिटांमध्ये हे मिल्कशेक तयार होतं. अजिबात जास्त वेळ लागत नाही. आता मंदच गॅसवरती 10 मिनिटं अजून आपण हे दूध तापवून घेणार आहोत, जेणेकरून कस्टर्ड पावडरचा जो कच्चेपणा आहे ना, तो पूर्णपणे कमी होईल. आणि जसं ते गरम होतं ना, तसं छानपैकी घट्ट होतं. अजिबात जास्त वेळ लागत नाही. तर ह्या ठिकाणी पहा 10 मिनिटे झालेली आहेत आणि सुरुवातीपेक्षा ह्या ठिकाणी तुम्हाला दूध घट्टसर झालेलं दिसत आहे ना. दूध तापवत असताना त्यावरती साय आणि दूध खाली लागू नये म्हणून ते सतत हलवत राहावं. तर बऱ्यापैकी 10 मिनिटांनंतर ह्या ठिकाणी दूध आता घट्ट झालेलं आहे. ह्यापेक्षा अजिबात दूध जास्त तापवू नये. आता गॅस बंद करून हे गरम पातेलं आपण एका परातीमध्ये थंड पाणी ठेवून त्यामध्ये पातेलं ठेवून घेऊयात. आता हलकंसं गरम असताना त्यामध्ये आपण अर्धा कप साखर घालून घेऊयात. 1 लिटर दुधासाठी ह्या ठिकाणी मी अर्धा कप साखर घेतलेली आहे, परंतु तुमच्या गोडीनुसार साखर तुम्ही कमी जास्त करू शकता. आता तुम्ही म्हणाल थंड पाण्यामध्ये पातेलं का ठेवावं? कारण असं आहे की ते थंड व्हायला जास्त वेळ लागतो आणि अजिबात ह्या दुधामध्ये साय होता कामा नये. आणि अशा प्रकारे लगेच थंड करून घेतलं आणि फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलं ना, तर दुधामध्ये अजिबात साय जमा होत नाही. त्यामुळे छान क्रीमी असं हे मिल्कशेक तयार होतं. थंड पाण्यामध्ये ठेवल्यामुळे लगेच थंड देखील होतं. आता आपण त्यामध्ये आपल्या आवडीनुसार बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स घालून घेऊन व्यवस्थित मिक्स करून आता हे थंड झालेलं पातेलं आपण लगेच फ्रीजमध्ये ठेवून
3 तास आपण छान हे थंडगार करून घेऊयात. तर या ठिकाणी मी 3 तास हे पातेलं फ्रीजमध्ये ठेवून अशा प्रकारे हे थंडगार मिल्कशेक तयार करून घेतलेलं आहे. अजिबात त्यामध्ये कुठल्या गुटळ्या देखील झालेल्या नाही आणि साय देखील जमा झालेली नाही. छान क्रीमी असं हे मिल्कशेक तयार झालेलं आहे ना. आता त्यावरती आपण बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात. आता मी या ठिकाणी काजू, बदाम आणि पिस्त्याचे बारीक केलेले काप घालून घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला घरच्या घरी मिल्कशेक कसं करायचं ना ते दाखवलेलं आहे. अशाच प्रमाणे तुम्ही कोणत्याही तुम्हाला आवडत्या फ्लेवरचं मिल्कशेक तयार करू शकता. अजिबात आता बाहेरून मिल्कशेक आणण्याची गरज नाही. आणि साधारणपणे 1 लिटर दुधामध्ये 6 ग्लास मिल्कशेक तयार होतं. तर तुम्हाला ही मिल्कशेकची रेसिपी माझी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तुम्ही देखील अशाप्रमाणे मिल्कशेक करून पाहिलं ना, ते कसं झालं ते देखील जरूर सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी ही रेसिपी थोडी तरी आवडली असेल ना, तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आदिश्री, हे मिल्कशेक कसं झालं ते सांग बरं. दीन पटकन सांगते. हे घे. मम्मी खूप छान दिसते. खूप भारी झालंय. मी आता बाहेरचा मिल्कशेक कधीच पिणार नाही. धन्यवाद.